झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे 3 खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे। फास्ट बॉलर श्रीसंत आणि अंकित चव्हाण आणि त्याचबरोबर अजित चंडालिया या तिघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकानं अटक केली आहे। या तिघा खेळाडूंव्यतिरिक्त 7 बुकींनाही अटक करण्यात आली आहे, तर अन्य 2 बुकी फरार झालेत। मोहाली आणि मुंबईत काल झालेल्या सामन्यात या खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचा आरोप आहे। स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणानं आयपीएलच्या आयोजकांना मात्र मोठा धक्का बसलाय। या स्पॉट फिक्सिंगचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत गेले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येतोय। स्पॉट फिक्सिंग मध्ये राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सापडलेले आहेत। अजित चंडालिया, अंकित चव्हाण आणि एस श्रीसंत। आपल्यासोबत दूरध्वनीवरून मेघा कुचिक आहेत आमच्या प्रतिनिधी। मेघा, आपण पाहतोय मेघा कुचिक आहेत आपल्यासोबत। मेघा, या 3 खेळाडूंना अटक करण्यात आली आहे, या क्षणापर्यंतच्या अपडेट्स काय आहेत? ऋषी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीशांतचं जे नाव आहे ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर करण्यात आलेलं नाहीये। जरी त्याला ताब्यात घेतले असं म्हटलं असेल तरी अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या दोघांचं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे। या दोघांसहित अजून काही बुकी आहेत त्यांनाही अटक करण्यात आलेलं आहे। एकूण 7 जणांना मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं नाव रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे दिल्ली पोलिसांनी। यामध्ये एक अंधेरीचा बुकी आहे आणि याबरोबर कोचीचे 2, अहमदाबादचे आणि कोचीचे असे बुकी आहेत, त्यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि श्रीशांत जो आपण टीम इंडियाकडनं खेळलेला आहे त्याचं नाव याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। निदान मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्याचं नाव नाहीये, तरीही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे असं म्हटलं जात आहे। नक्कीच मेघा, आपण या संदर्भात बोलणारच आहोत, मात्र या संदर्भात जी झी मीडियाची पहिली बातमी येते ती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया। अतिशय गंभीर आरोप केलाय एस श्रीशांतच्या वडिलांनी। धोनी आणि हरभजननं माझ्या मुलाला फसवलंय असं श्रीशांतच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केलाय। एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केलाय। मेघा, आपण या संदर्भात बोलतोय। एकूणच आयपीएलचा जर प्रवास पाहिला तर गेल्या 6ही सीझनमध्ये अशा पद्धतीच्या फिक्सिंगचं गालबोट नेहमी लागतंय। काय सांगशील या प्रवासाबद्दल? ऋषी, आयपीएल आणि कॉन्ट्राव्हर्सी हे अगदी पहिल्यापासूनच एक समीकरण बनलेलं आहे। निदान ह्या हंगामात तरी अद्यापर्यंत फारशी काही कॉन्ट्राव्हर्सी झाली नव्हती, मात्र या हंगामात पुन्हा एकदा फिक्सिंगने आपलं हे केलेलं आहे। फिक्सिंग झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे यावेळी भारतीय प्लेयरची नावं आलेली आहेत आणि त्यामध्ये श्रीशांत सारख्या जो टीम इंडियाकडनं खेळतो, नॅशनल टीमकडनं जो खेळतो, अशा मोठ्या प्लेयरचं नाव गोवण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे हा एक धक्कादायक प्रकार आहे आणि एक क्रिकेटला एक कलंकित करणारा असा प्रकार आहे। आणि आयपीएल म्हटलं की कॉन्ट्राव्हर्सीज आली आणि आयपीएल मध्ये फिक्सिंगचं हे जे प्रकरण आहे ते पुन्हा एकदा समोर आलेला आहे। ऋषी, नक्कीच या संदर्भात मेघा, क्रीडाविषयकच एक प्रश्न असा निर्माण होतो की हा जर संपूर्ण आयपीएल 6चा जर सीझन पाहिला तर यामध्ये श्रीसंतची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे? कुठे संशयास्पद वाटली होती का ती? ऋषी, जर पूर्ण आयपीएलच्या आतापर्यंतच्या ज्या प्रवासावर नजर टाकली तर श्रीशांत हा राजस्थानकडनं खेळतो आणि त्याला अद्यापपर्यंत आपल्या चांगली कामगिरी करता आलेली नाही किंवा चांगली कामगिरी केल्या त्या प्लेयर्समध्ये श्रीशांतला आपला समावेश करण्यात आलेला नाहीये। नक्कीच मेघा, या संदर्भात आपण बोलूया। या संदर्भातली एक वेगळी ब्रेकिंग न्यूज इथे पाहूया। बघा, एक अतिशय महत्वाची आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज आहे। लोकल न्यूज चॅनलला दिलेल्या एका महत्वाच्या मुलाखतीत एक वेगळाच धक्कादायक आरोप समोर येतोय। श्रीसंतच्या वडिलांनी आरोप केलाय की आपल्याला आपल्या मुलाला धोनी आणि हरभजननं अडकवले। आपण या संदर्भात चर्चा करूया। रश्मी पुराणिक आहेत। रश्मी, आपण पाहतोय की अतिशय धक्कादायक असा आरोप केलाय, नेमकं काय म्हटलंय श्रीसंतच्या वडिलांनी? जी माहिती मिळते की श्रीशांतच्या वडिलांनी एका लोकल मल्याळम चॅनलला जो इंटरव्ह्यू दिला आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मुलाला फसवण्यात आलेलं आहे आणि भारतीय संघाचा जो कप्तान आहे महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यावर त्यांनी हा आरोप केलेला आहे की ह्या दोघांनी आपल्या मुलाला फसवल्याचा असा सनसनाटी आरोप त्याच्या वडिलांनी केलेला आहे। आपल्याला या देखील माहिती की आयपीएल मध्ये हरभजन सिंग आणि श्रीशांत यांची भांडणं पण चव्हाट्यावर आलेली आहेत, त्यामुळे त्या दोघांमध्ये 36 आकड्याचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच वेळेला त्याच्या वडिलांनी अशा पद्धतीने आरोप करणार, त्यामुळे नक्कीच महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांच्याही भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।